तुम्हाला आठवत असेल 6 वार त्याच्यावरती झाले। त्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं की जवळपास 2.5 इंचपर्यंत त्याच्या पाठीत चाकू रुतून बसला होता। अशा परिस्थितीमध्ये सैफ जेव्हा घरी आला ते दृश्य तुम्ही बघितली होती। सैफ अगदी टकाटक, म्हणजे जसं काही त्याला जखमच झाली नाही अशा पद्धतीनं घरी परतला। सगळ्यांना त्यांनी हात केला। प्रश्न राजकीय नेत्यांच्या मनात नाही, सगळ्यांच्याच मनात आहे। खरंच हे शक्य आहे का? सैफ अली खानवर 5 वार, 15 सेंटीमीटर पाठीत खोल जखम। सैफ अली खानच्या पाठीत रुतलेला हा चाकूचा तुकडा पाहिल्यानंतर सगळ्यांना धक्का बसला होता। मात्र इथूनच धक्क्यांची मालिका सुरू झाली। घटनेच्या रात्री 2 ते 2:30च्या दरम्यान सैफ अली खानवर हल्ला झाला। सैफचा जवळचा मित्र अफसर झैदीनं सैफला रुग्णालयात दाखल केलं। 2:30 वाजता हल्ला झाला असताना सैफ हॉस्पिटलमध्ये पोहोचला पहाटे 4:10 म्हणजे तब्बल 1 तास 40 मिनिटांनी तो हॉस्पिटलमध्ये पोहोचला। खरं तर सैफच्या घरापासून लीलावती हॉस्पिटल अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर आहे। त्यामुळे हॉस्पिटलमध्ये पोहोचण्यासाठी इतका उशीर का लागला असा प्रश्न निर्माण झालाय। सैफ अली खानचा मेडिकल रिपोर्ट आता समोर आलाय। सैफवर हल्ल्याच्या वेळी 5 ठिकाणी वार झाले। पाठ, मान, मनगट आणि कोपरावर वार झाले। चाकू हल्ल्यात सैफच्या शरीरावर 0.5 सेंटीमीटर ते 15 सेंटीमीटर पर्यंतच्या जखमा झाल्याचं मेडिकल रिपोर्टमधून उघड झालं। चाकू हल्ल्यामुळे सैफच्या पाठीत मोठी जखम झालेली असताना डिस्चार्ज नंतर तो चालत कारपर्यंत गेला होता। तसंच घरी परतल्यानंतर त्यानं अगदी आरामात तिथं जमलेल्या चाहत्यांना अभिवादन केलं। त्यातून नितेश राणेंनी शंका उपस्थित केली। कदाचित त्याला घेऊन जायला आले असतील, हे गाडी लेकी जाऊ म्हणत जायला तो एवढा तू असा बाहेरून चालत होता, मलाच संशय राहिला काय घरात चाकू मारला की ह्यानी कुठेतरी असंच ऍक्टिंग करून बाहेर निघाला। सैफ अली खानला झालेली मोठी जखम 5 दिवसात कशी भरली यावर संजय निरुपम यांनीही आश्चर्य व्यक्त केलं। मैं कह सकता हूं कि मेडिकल सेक्टर इतना तरक्की कर गया है कि 4 दिन बाद मैं देखता हूं कि सैफ अली खान साहब एकदम उछलते कूदते अपने घर लौट आते हैं। तो मेरे मन में कुछ सवाल उठा कि क्या सैफ फिजिकली इतने फिट है, उसकी वजह से रिकवर किए इतना फास्ट? वो जिम जाते हैं, इसकी वजह से रिकवर किए फास्ट, या कोई और कारण है? अभिनेता सैफ अली खानवर झालेला हल्ला आणि हल्ल्यानंतर लवकर झालेली रिकव्हरी यावरून राजकीय नेत्यांसह अनेकांना शंका वाटू लागली आहे। जोपर्यंत या शंकांचं समाधान होत नाही तोवर प्रश्न उपस्थित होत राहतील हे नक्की। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। मंडळी, आता वळूया आजच्या बडे मुद्देच्या चर्चेकडे। आजचा मुद्दा महाराष्ट्राच्या जिव्हाळ्याचा आहे। छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित छावा हा सिनेमा पडद्यावर येण्याआधीच वादाच्या भोऱ्यात सापडला। सिनेमाच्या टीझरमध्ये शंभूराजांना